हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाडचा नाखवा. तर आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार ना. आपण निघालो आहोत डायरेक्टली आता दिंडीगडाला, म्हणजेच जिथे स्वयंभू स्वयंभू अशी मूर्ती आहे शंभू महादेवाची. तर गाईज भिवंडी तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खूप असा उंचावर म्हणजेच दिंडीगडावर आपला महादेव स्वयंभू आहे आणि तिथे आपण आता जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. तर गाईज दिंडीगर हे भिवंडी तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये उंच उंच डोंगरमालेवर आहे. आणि तर गाईज महादेवाची मूर्ती स्वयंभू आहे आणि आपण डायरेक्टली आता थेट आपण तिथे जाणार आहोत आणि कंटिन्यू राहा. तर गाईज चला, तर मग आता आपण कसं काय आपला प्रवास होतो ते आता डायरेक्टली आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. चला तर मग डायरेक्ट आपण आता निघूया. गाईज सोबत दीपाली पण आहे. तर चला आता आपण डायरेक्टली आता गाईज नाखवामध्ये थोडी खराबी आहे, त्यामुळे आम्ही आता ही दीपालीची गाडी बर्गमॅनच घेऊन चाललेलो आहोत. तर गाईज आम्ही आता दिंडीगडाचा रस्ता पकडलेला आहे आणि आपल्या शिवनगर चौदरपड्याचं जे मंदिर आहे दत्त मंदिर, जो आमचा मठ आहे, तो आपण पाहू शकता. तर गाईज चला कंटिन्यू राहा. गाईज आमच्या शिवनगर गावावरून दिंडीगड नेमके 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. गाईज पावसाचं देखील वातावरण असल्यामुळे एकदम मस्त असा येणार आहे. पाहत राहा, स्वयंभू अशी मूर्ती आहे दिंडीगडावर. गाईज रस्त्यावरून जात असताना आम्हाला धुलकाडी येथे शिवमंदिर लागलं आणि ते आम्ही डायरेक्टली आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाईज आपण पाहू शकता, पूर्ण भव्य दिव्य असं मंदिराचं काम इथे केलेलं आहे धुलकाडीला. आणि येथे सर्वच पंचकृषीतील सगळ्याच परिसरातील इथे पूर्ण दशक्रियाविधी तसेच सर्व पूजाविधी इथे होत असतं. गाईज पाहू शकता किती मस्त सुसज्ज असं बनलेलं आहे गाईचं मंदिर. गाईज इथे बारमाही पाणी वाहत असतं आणि आपण स्वच्छता देखील इथे पाहू शकता, किती मस्त अशी स्वच्छता आहे. आणि पूर्ण सेड वगैरे एकदम मस्त. भाऊ पण आपल्याला भेटले. गाईज धुलखाडी आणि सोनाल्याच्या मधला जो रस्ता आहे तो पाण्यामुळे एकदम मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, आपण पाहू शकता. गाईज ते खड्डे पार करीत करीत आम्ही निघालो दिंडीगडाच्या रस्त्याला. गाईज आपण पाहू शकता. आणि बोलता बोलता सोनाले नाक्यावर कधी पोचलो काही समजलंच नाही. आपण पाहू शकता सोनाले नाका, भिवंडी परिसर. तर गाईज आता समोरच आपल्याला कमानी दिसते, इथल्याच चालून जायला लागेल. गाईज समोर आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत आणि जो डाव्या साईडचा रस्ता आहे त्यामध्ये न जाता, त्याकडे न जाता आपल्याला उजव्या साईडचा रस्ता जो आहे तो आपल्याला पकडायचा आहे आणि त्या रस्त्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेचच अंगणवाडी दिसते, अंगणवाडी, घोलगाव अंगणवाडी. आणि तिथनं लगेच आपल्याला लेप मारून सरळ वरती चढायचं आहे डोंगरावर. तर गाईज बऱ्यापैकी रस्ता बनलेला असल्यामुळे बाईक्स आणि कार्स आपण डोंगराच्या मध्यभागापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो आणि तेथून आपण पायऱ्यांचा प्रवास करून वरती लगेच आपण जो आपला शंभू महादेवाचं मंदिर आहे त्याचं आपण दर्शन आपण
घेऊ शकतो. तर गाईज एकदम मस्त असं वातावरण आहे, सुसज्ज वातावरण आहे, एकदम शांतता आहे. तसेच मान्सूनचा म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे एकदम हिरवंगार एकदम डोंगर दिसत आहे. आणि डोंगर चढत असताना आपल्याला साईडला गोशाला जी दिंडीगड गोशाला आहे ते आपण पाहू शकता. ती देखील आपल्याला नजरेत येते. आणि एकदम तीव्र असा उतार असल्यामुळे किंवा चढण असल्यामुळे आपण गाडी एकदम सावकाशरित्या चढवायची आहे, का तर एकदम तीव्र असा उतार आहे गाईज. प्रचंड प्रमाणात महादेवाचे भक्त येथे येत असतात गाईज. एकदम सुखद असा अनुभव आहे. आणि खास करून सोमवारी आणि श्रावण महिन्यामध्ये एकदम तांड लागलेली असते भक्तांची. तसेच महाशिवरात्रीला देखील येथे भरपूर असा मोठा उत्साह होत असतो. आणि गाईज आपण पाहू शकता पूर्ण डोंगर आणि पावसाचे जे ढग आहेत त्यांनी पूर्ण वेढा दिला आहे डोंगराला. आणि पूर्ण हिरवळ पूर्ण हिरवळ असं लूक आलेला आहे. तर गाईज आपण पाहू शकता वळणावळणांचा नागमोडी असा घाटासारखाच एक प्रकार आहे आणि वरती जाताना आपण अनुभवू शकता. तर आपण वाहन वगैरे घेऊन जात असाल तर सावधगिरी देखील तेवढीच आपल्याला बाळगायची आहे, का तर पावसाचे दिवस असल्यामुळे चिकट तसेच रस्ता कुठे कुठे फुटलेला आहे ते आपण लक्षात आणून आपली वाहनं व्यवस्थितरित्या वरती चढवायची आहेत. तर गाईज आपण पाहू शकता किती मस्त असा आल्हाददायक वातावरण आहे. गाईज तीव्र उतार असल्यामुळं पावसाचं पाणी जे येतं ते पूर्ण रस्त्यातून येतं, त्यामुळे रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता एकदम गंभीर अशी अवस्था झालेली आहे. तर गाईज वाहनं वगैरे आपण नेत असाल तर सावकाशरित्या वरती चढवायची आहेत आणि सावकाशरित्या आपण काळजीपूर्वकच आपण ती वाहनं खाली उतरवायची आहेत. तर गाईज तीव्र अशी चढाई असल्यामुळे जर नवीन ड्रायव्हर असाल तर कृपया करून गाडी आपली वरती न आणता ती खालीच गडाच्या खालीच ठेवावी, का तर एकदम वळणावळणांचा असा घाटासारखाच वरती रस्ता आहे. आणि वरतून आपण नजारा पाहू शकता पूर्ण परिसर. कल्याण तालुका तसेच भिवंडी तालुका तसेच शहापूर तालुका हे पूर्ण तिन्ही तालुके आपल्याला दिसून येत आहेत. आम्ही आता दिंडीगडाच्या मध्यभागावर आहोत आणि मध्यभागावरून आपल्याला हा नजारा दिसतोय मागे. गाईज मी बॅक साईडचा कॅमेरा ओपन करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. गाईज खूप अशी हवा आहे आणि आपण पाहू शकता खाली पूर्ण भिवंडी परिसर दिसत आहे आणि ही उल्हास नदी, कालू नदी, पूर्ण कालू नदी आहे. उल्हास कालू या एकदम मस्त असा एकदम भारी असा नजराणा आहे. आपण पाहू शकता मान्सूनचा दिंडीगडाचा. आणि आपण थोड्याच वेळात आता मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत. पहिला आपल्याला पायऱ्यांचा मार्ग लागणार आहे आता पुढे. चला जायचं कंटिन्यू राहा.
गाईस वरती पोचल्यानंतर आपल्याला किराणा म्हणजेच पानटपरी वगैरे दिसत आहे आणि साईडला संडास वगैरे बाथरूमची सोय देखील आहे वरती. तर गाईज आपण पाहू शकता आणि समोरच आपल्याला गाडी देखील पार्किंग इथेच करायला लागेल, का तर पुढे पायऱ्यांचा रस्ता असल्यामुळे आपण गाडी घेऊन जाऊ शकत नाही आहे. तर गाईज आपण पाहू शकता पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत सोनाले आपण पाहू शकता आणि गाडी देखील आता इथेच लावतात. गाईज ग्रुप ग्रामपंचायत सोनाले या हद्दीमध्ये येते पूर्ण. काही इकडे उजव्या हातावर प्राचीन श्री पाताळेश्वर महादेव मंदिर आहे आणि ते खोल दरीमध्ये आहे आणि पाऊस जास्त झाल्यामुळे तिथे पूर्ण पाणी आणि चिकट असल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाही आहे गाईज. आणि गाईज याच दिशेला दुर्गा माते देखील भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि जर आपण भेट दिली तर नक्कीच दुर्गा मातेचं दर्शन घ्या. तर गाईज टाईम अपुरा असल्यामुळे आम्ही त्या साईडला आता न जाता गाईज आता आम्ही शिड्यांचा मार्ग आता धरलेला आहे. गाईज चला आता डायरेक्टली आता आपण मंदिर आणि भगवान महादेवाचं दर्शन घेणार आहोत. गाईज येथे वाघांची तीव्रता देखील दाट असावी म्हणून इथे वन खात्याने फलक लावलेला आहे सूचनेसाठी. आणि आपण पायऱ्या देखील पाहू शकता किती सुदृढ आणि मजबूत अशा पायऱ्या आहेत. गाईज सकाळची वेळ असल्यामुळे ते वेगवेगळ्या पक्ष्यांचा देखील आपल्याला आवाज चिवचिवाट आपल्याला कानी येत आहे. गाईज पाहू शकता आपण. काही चालता चालता दीपालीच्या मनाला आला का वाघ बी आला तर कसा काय होईल. मी तिला बोललो की वाघ बी इथे येत नाही, इथे महादेवाचा स्थान आहे आणि महादेव आहे तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही. गाईच घनदाट असं अरण्य आहे आणि मी आपल्याला एकच सजेस्ट करेन की कुठल्याही गडावर आपण किंवा कुठल्याही मंदिरावर आपण जात असताना ज्या पायऱ्या आहेत त्या सोडून आपण ज्या शॉर्टकट जे मार्ग केलेले आहेत ते म्हणजेच माणसांनी त्या शॉर्टकट मार्गाने न जाता आपण पायऱ्यावर चालणं गरजेचं आहे. का तर कधी आपला पाय घसरेल आणि आपण खोल दरीमध्ये जाऊ याची काही कल्पना नसते. तर गाईज समोरच देवांचं देव महादेवांचं मंदिर आता आपल्याला दिसत आहे. तर गाईज चला कंटिन्यू राहा. गाईज महाशिवरात्रीला इथे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते भाविक भक्तांची. गाईज फायनली आपण पोचलेलो आहोत मंदिराकडे आणि चला तर आता आपण दर्शन घेऊया. हर हर महादेव.
ओम नमः शिवाय. हर हर. गाईज पाहू शकता देवांचं देव महादेव जे दिंडीगडावर स्वयंभू आहेत. तर गाईज थेट आपण दर्शन घेऊ शकता आणि आम्ही पण आता दर्शन घेतो आणि पूर्ण गाभारा आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती देखील बॅक साईडला आहे. गाईज पाहू शकता मस्त असं मोहक असं परिसर आणि मंदिर. गाईज बॅक साईडला विठ्ठल रुक्माई आहे. तसेच ब्रह्मविष्णू महेश्वर. गाईज हा देवळाचा समोरचा भाग आहे. आणि हा पूर्ण सभागृह आहे समोर. वरती टेरेस आहे आणि वरतून पाहिला तर नजारा असा दिसतोय पूर्ण. नाशिक हायवे, मुंबई नाशिक हायवे. तसेच साईडला वेराऊस, सोनाले गाव, तसेच आमचं शिवनगर गाव, तसेच कल्याण. दुःख जास्ती असल्यामुळे आपण पाहू शकत नाही एवढं, पण सर्व काही इथनं दिसतं. पूर्ण बॅक साईडला भिवंडी परिसर आहे. काही या साईडला पोगाव नागाव साविंद्रा साईड दिसते. काही या साईडला बॅक साईडला पूर्ण भिवंडी परिसर दिसत आहे. खूप जास्ती असल्यामुळे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे क्लिअरिटी नाही आहे, पण आपण पाहू शकता. गाईज पाहू शकता मागच्या साईडला पूर्ण जंगल आहे आणि त्या साईडला तिकडं बालकूम वगैरे म्हणजेच गायमुख वगैरे दिसत आहे, वाघबील वगैरे, ठाणा परिसर. तर ही पूर्ण भिवंडी सिटी आहे, पण पाहू शकता. शिवछत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी पाहू शकता. आमचं भंडाऱ्यांचं देखील नाव आहे इथे. गाईज आताच महादेवाचं देखील दर्शन झालेलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा हा दिंडीगडाची सफर, हा व्लॉग, याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फुलवेळचा नाखवा. चला गाईज आता आपण लगेचच दिंडीगड उतरूया आणि टेक केअर.